दंडवत प्रणाम. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय गूढ आणि प्रभावशाली अशा आध्यात्मिक स्रोताचा वेध घेणार आहोत. हो, आणि हा विषय खरोखरच खूप रंजक असणार आहे. नक्कीच. म्हणजे कल्पना करा, एखाद्या माणसाकडे एक असं अदृश्य चिलखत आहे जे तलवारीच्या वारांना किंवा बंदुकीच्या गोळ्यांना नाही, तर मनातील नैराश्य, अनामिक भीती आणि ओव्हर थिंकिंगच्या वादळांना रोखू शकतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे चिलखत कोणत्याही धातूचं बनलेलं नाहीये. अगदी बरोबर. ते केवळ शब्दांच्या आणि नादांच्या लहरींमधून विणलेलं आहे. आजचा आपला विषय आहे श्री दत्तात्रेय कवच. महानुभाव पंथ आणि एकूणच भारतीय आध्यात्मिक परंपरेत अत्री ऋषी आणि माता अनुसूया यांचे पुत्र श्री दत्तात्रेय प्रभू यांचं स्थान अत्यंत सर्वोच्च मानलं जातं. हो ना, पण आज आपण ज्या 21 श्लोकांचा स्त्रोतावर लक्ष केंद्रित करणार आहोत ते केवळ एखादे सामान्य स्तुतिस्तोत्र नाहीये. नावाप्रमाणेच ते एक कवच आहे. आणि आजच्या या विश्लेषणाचं आपलं मिशन केवळ या श्लोकांचं मराठीत भाषांतर करणं हा अजिबात नाही. मानवी जीवनात हे कवच एक मानसिक ढाल म्हणून कसं काम करतं हेच आपल्याला आज डिकोड करायचं आहे. हा प्रवास खूपच डोळे उघडणारा असणार आहे, कारण अनेकदा आपण परंपरेने चालत आलेल्या गोष्टी फक्त श्रद्धेपोटी वाचतो किंवा ऐकतो, पण त्यामागचं शास्त्र, त्यातील शब्दांची रचना आणि मानवी मनावर होणारा त्याचा थेट परिणाम याकडे आपलं दुर्लक्ष होतं. खरंय. या संरक्षणाच्या संकल्पनेकडे जाण्यापूर्वी ज्या देवतेचं आवाहन करून हे आवरण तयार केलं जात आहे त्यांचं प्रत्यक्ष स्वरूप काय आहे हे समजून घेणं मला अनिवार्य वाटतं. हो, कारण पहिल्या 7 श्लोकांमध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंच्या रूपाचं जे वर्णन केलं आहे ते खरोखरच थक्क करणार आहे. पहिल्याच श्लोकात त्यांना निष्कल निर्गुणम असं म्हटलंय. निष्कल म्हणजे ज्याला कोणतेही भाग नाहीत, जे अखंड आहे. आणि निर्गुण म्हणजे ज्याला कोणताही आकार किंवा भौतिक गुणधर्म नाहीत. रंजक बाब म्हणजे लगेचच पुढच्या काही श्लोकांमध्ये त्यांच्या अतिशय विलोभनीय अशा सगुण रूपाचं वर्णन येतं. यामागे मानवी मनाची एक फार मोठी अडचण आणि त्यावर काढलेला उपाय दडलेला आहे. कसं आहे, माणसाच्या मेंदूला एखादी निराकार किंवा ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना समजून घेणं अत्यंत कठीण जातं. अच्छा, म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासाठी काहीतरी समोर लागतंच. अगदी बरोबर. जोपर्यंत समोर एखादा आकार नसतो तोपर्यंत मन एकाग्र होत नाही. म्हणूनच जे तत्व मूळता निर्गुण आणि निराकार आहे ते मानवी आकलनासाठी सगुण रूपात आपल्यासमोर येतं. आणि हे सगुण रूप कसं आहे तर तिसऱ्या श्लोकात म्हटलंय, शंख चक्र गदाधरम पाणीपात्रधरम देवम. म्हणजे त्यांच्या एका हातात शंख, चक्र आणि गदा आहे, जी विश्वाच्या नियंत्रणाची चिन्हे आहेत. पण त्याचवेळी त्यांच्या हातात पाणीपात्र म्हणजे भिक्षापात्र देखील आहे. स्तोत्र पुढे सांगतं की त्यांचं रूप सुंदर, रक्तवर्णीय आणि विशाल डोळ्यांचं आहे. त्यांच्या शरीरावर भस्म आहे आणि डोक्यावर जटांचा मुकुट आहे. हे वर्णन वाचताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हो, एकीकडे शंख, चक्र आणि गदा यांसारखी अफाट सामर्थ्यशाली आणि राजेशाही चिन्हे आहेत, आणि दुसरीकडे भस्म, जटा आणि हातात भिक्षापात्र यांसारखी पूर्ण वैराग्याची चिन्हे आहेत. हा विरोधाभास खूपच ठळक आहे. तोच तर माझा प्रश्न आहे. ज्या देवाकडे त्रैलोक्याचं सामर्थ्य आहे, जो विश्वाचा नियंता आहे, त्याला भिक्षापात्र बाळगण्याची काय गरज असावी? वरवर पाहता हा उघड विरोधाभास वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण जर आपण या चिन्हांच्या मुळाशी गेलो तर हाच या रूपातील सर्वात मोठा आशय असल्याचं लक्षात येतं. म्हणजे कसं? शंख, चक्र आणि गदा हे दर्शवतात की त्यांच्याकडे या जगाचं सर्वोच्च सामर्थ्य आहे, पण पाणीपात्र किंवा भिक्षापात्र हे पूर्ण वैराग्य आणि अहंशून्यतेचं प्रतीक आहे. बापरे, म्हणजे सर्व काही हातात असूनही त्या सत्तेविषयी कोणतीही आसक्ती नाहीये. अगदी तसंच. ते एका भिक्षुकाप्रमाणे पूर्णपणे अलिप्त आहेत आणि म्हणूनच 7व्या श्लोकात त्यांच्या या रूपाला भुक्तिमुक्तिप्रदायकम म्हटले. भुक्ती म्हणजे ऐहिक सुख आणि भौतिक गरजा पूर्ण करणं. बरोबर. आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. बरोबर. हो, ज्याच्याकडे शंखचक्र गदा आहे तो भौतिक सुख प्रदान करू शकतो, आणि ज्याच्याकडे वैराग्याचं भिक्षापात्र आहे तोच खऱ्या अर्थाने मुक्तीचा मार्ग दाखवू शकतो. हे स्पष्टीकरण खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे ते जीवनातील सर्वोच्च संतुलन कसं असावं हे मानवाला शिकवतात. तिथे म्हटलंय की ते राजांचे राजे आहेत. त्यांनी कार्तवीर्य राजाला वरदान दिलं होतं. ते दिगंबर आहेत आणि ब्रह्मचारी व्रताचे कठोर पालन करणारे श्रेष्ठ योगी आहेत. इथपर्यंत सर्व ठीक वाटतं, पण खरा धक्का बसतो तो 11व्या श्लोकात. तिथे म्हटलंय, कदा योगम कदा भोगम बाललीलाभिष शोभितम.
हां, या संपूर्ण कवचातील अत्यंत गूढ श्लोक आहे. इथेच तर माझा मोठा प्रश्न आहे. एकीकडे त्यांना विरक्त योगी आणि कठोर ब्रह्मचारी म्हटलं जातंय आणि दुसरीकडे हा श्लोक सांगतो की कधी ते गहन योगावस्थेत असतात तर कधी ते ऐहिक भोगात रमलेले दिसतात आणि कधी लहान मुलांसारख्या लीला करत असतात. एकाच वेळी कठोर तपस्या आणि भोगाचा आनंद कसा काय असू शकतो? समाजाच्या अपेक्षा आणि खऱ्या आध्यात्मिक मुक्तीची अवस्था यात जमिनी अस्मानाचा फरक असतो. हा श्लोक विरोधाभास सांगत नाहीये. मग तो काय सांगतोय? तो परम स्वातंत्र्याची अवस्था वर्णन करतोय. श्री दत्तात्रेय प्रभू हे साक्षी आहेत. 15व्या श्लोकात त्यांना ज्ञानीन साक्षिणम देवम म्हटलंय. साक्षी असणं म्हणजे काय? म्हणजे ते कोणत्याही एका अवस्थेत किंवा एका भूमिकेत स्वतःला अडकवून घेत नाहीत. सामान्य माणूस भोगात अडकतो, तर अनेकदा तथाकथित योगी स्वतःच्या वैराग्याच्या अहंकारात अडकतात. म्हणजे मी किती मोठा तपस्वी आहे हा अहंकार. अगदी बरोबर. पण श्री दत्तात्रेयांसाठी योग, भोग आणि लहान मुलांसारखे खेळणं हे सर्व समान पातळीवर आहे. समाजाच्या पारंपरिक आणि ताठर नियमांच्या पलीकडे गेलेली ही खऱ्या मुक्तीची अवस्था आहे. हे समजायला जितकं आव्हानात्मक आहे तितकंच ते मानवी जीवनासाठी मुक्तिदायी सुद्धा आहे. हो ना, कारण जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्यात अनेक भूमिका बजावतो तेव्हा त्यात अलिप्त राहणं हीच खरी मुक्ती असते. आणि हाच साक्षी भाव मानवी मनासाठी एका अभेद्य ढालीसारखं, एका कवचासारखं कसं काम करतो याकडे आता आपण वळूया. श्लोक 12, 13 आणि 19-20 मध्ये याचं अतिशय सविस्तर वर्णन आहे. हो, स्रोतानुसार हे स्तोत्र भूतबाधा, उन्माद म्हणजे मानसिक अस्थिरता, ग्रहपीडा आणि दारिद्र्य यांचा नाश करतं. 20व्या श्लोकाचा विचार केला तर त्यात कुष्मांड, डाकिनी, यक्ष, पिशाच्च आणि ब्रह्मराक्षस यांसारख्या नकारात्मक शक्ती स्तोत्र ऐकल्याने नष्ट होतात असा स्पष्ट उल्लेख आहे. आता इथे मला थांबून एक अत्यंत परखड प्रश्न विचारावासा वाटतो. नक्कीच विचारा. 20व्या श्लोकात या ज्या कुष्मांड, डाकिनी या भुटटकीचा उल्लेख आहे त्याबद्दल 2026 मध्ये एका आधुनिक विज्ञानवादी माणसाला आपण काय सांगणार? फक्त एखादं स्तोत्र ऐकल्याने भूतं पळतात हे सांगणं कुठेतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं वाटत नाही का? आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर हे कसं टिकेल? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन भारतीय मानसशास्त्र आणि त्यांची शब्दरचना समजून घ्यावी लागेल. अच्छा, म्हणजे त्या शब्दांचा अर्थ वेगळा आहे. नक्कीच. प्राचीन काळात जेव्हा आजच्यासारखे मानसशास्त्र किंवा सायकॅट्री असे स्वतंत्र विषय नव्हते तेव्हा मनातील प्रचंड भीती, औदास्यन्य किंवा ट्रॉमा यांना कसं व्यक्त करणार? हां, बरोबर आहे. तर ते भूतबाधा किंवा पिशाच्च अशा रूपकांतून व्यक्त केलं जात असे. भूत या शब्दाचा मूळ अर्थ काय? जे घडून गेलं आहे ते. बापरे, म्हणजे माणसाच्या मनातील भूतकाळातील वाईट आठवणी आणि आघात हेच खरे ब्रह्मराक्षस असतात? अगदी बरोबर. जे माणसाला आतून फोखरत असतात. पिशाच्च म्हणजे अशी वृत्ती जी माणसाची ऊर्जा शोषून घेते. आजच्या काळात आपण याला व्यसने किंवा टॉक्सिक सवय म्हणू शकतो. या स्पष्टीकरणामुळे या संपूर्ण श्लोकाचा अर्थच बदलून जातो. म्हणजे जर मी या कवचाची तुलना आधुनिक काळातील एखाद्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरशी केली तर ते चुकीचं ठरणार नाही. अँटीव्हायरस हे उदाहरण खूपच छान आहे. म्हणजे बघ, जसं अँटीव्हायरस सिस्टीममध्ये लपलेले मालवेअर आणि करप्ट फाईल्स नष्ट करतं, तसंच हे कवच मानवी मनासाठी काम करतं. ते मनातील भीती आणि भूतकाळातील आघातांच्या करप्ट फाईल्स नष्ट करतं. हे अगदी अचूक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत एकाग्रतेने या स्तोत्राचं श्रवण किंवा पठण करते तेव्हा त्या नादामुळे मनाला एक प्रचंड आधार मिळतो. म्हणजे माझ्या पाठीची त्रैलोक्याचा तारणहार उभा आहे हा विश्वास आतमध्ये धैर्य निर्माण करतो. हो, भीती ही नेहमी कमकुवत मनात प्रवेश करते. पण जेव्हा मन या कवचानी भक्कम होतं तेव्हा त्या मानसिक भीतीचा मुळासकट नाश होतो. आणि म्हणूनच या स्रोतात त्रिसंध्या जपाचा उल्लेख आहे, बरोबर? श्लोक सांगतो की दिवसातून 3 वेळा जप केल्याने रोग भय राहत नाही, माणूस दीर्घायुष्य होतो आणि विजयी होतो. होय. पण इथे मला हे जाणून घ्यायचंय की दिवसातून 3 वेळा किंवा त्रिसंध्या का? यामागे काही विशिष्ट शास्त्र आहे का? यामागे मानवी शरीराचं अत्यंत सखोल जैविक शास्त्र म्हणजे बायोलॉजिकल रिदम दडलेला आहे. अच्छा. संध्या किंवा संधिकाळ म्हणजे दिवसाचे असे टप्पे जेव्हा निसर्गात आणि शरीरात मोठे बदल घडतात. पहाट, दुपार आणि संध्याकाळ
आधुनिक विज्ञानानुसार या वेळांमध्ये शरीरातील कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी बदलत असते. म्हणजे जर कोणी या तिन्ही प्रहरांमध्ये सगळी कामं थांबवून स्वतःला शांत केलं तर तो तणावाचं चक्रच तोडतोय. नक्कीच, हे केवळ कर्मकांड नसून ताणतणावाचं चक्र तोडण्याची एक जैविक प्रक्रिया आहे. यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक बळ इतकं वाढतं की तो संकटांशी लढून विजयी ठरतो. आणि यात हेही सांगितलंय की श्री दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्दशीला झाला होता. हो, ज्याला आपण दत्त जयंती म्हणतो. या दिवशी या ऊर्जेचं स्मरण करणं अधिक फलदायी मानलं गेलं आहे. या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे केवळ आंधळेपणाने शब्द उच्चारणे नाहीये. आता आपण या कवचाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया, ज्याला फलश्रुती म्हटलं जातं. हा भाग अतिशय लक्षणीय आणि सर्वांगीण आहे. हो ना. श्लोक 16 ते 18 आणि शेवटचा 21वा श्लोक यावर भाष्य करतात. स्रोतात सांगितल्याप्रमाणे या स्तोत्रामुळे प्राण्यांच्या कर्माचे पाश तुटतात, अपत्यहीनाला पुत्रप्राप्ती होते, धनधान्य आणि संपत्ती मिळते. म्हणजे इथे भौतिक गोष्टींचं आश्वासन दिलं आहे, कारण मानवी जीवनात त्या गरजा आहेतच. हो, पण मला सर्वात जास्त कुतूहल वाटलं ते शेवटच्या 21व्या श्लोकाचं, जो या सगळ्याच्या पलीकडे जातो. तो श्लोक अतिशय स्पष्ट निर्देश देतो. हो, त्यात म्हटलंय की 21 श्लोकानाम य सहस्र पठेन्नर साक्षात देवम स पश्यती. म्हणजे जो पहाटे उठून याचं 1000 वेळा पठन करेल त्याला साक्षात देव दिसेल. म्हणजे साक्षात्कार होईल. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सुरुवातीला भौतिक प्राप्तीची यादी दिली आणि शेवटी थेट साक्षात्कारावर हा मजकूर थांबतो. ही 1000 वेळा जपाची अट केवळ आकड्यांची जुळवाजुळव आहे की त्यामागे काही न्यूरोसायन्स आहे? हा या स्रोतातील सर्वात वैज्ञानिक भाग आहे. जर आपण गणित केलं तर 1000 वेळा पठण करण्यासाठी अनेक तास लागतात. हो, म्हणजे सलग एकाच जागी बसावं लागेल. यासाठी अफाट संयम आणि मानसिक ध्यान आवश्यक असतं. आणि हे प्रातरुत्थाय म्हणजे पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर करायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी बाहेरचे अडथळे नसतात, बरोबर? अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती शांत वेळी सलग अनेक तास एकाच लयीत लक्ष केंद्रित करते तेव्हा मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क शांत होतं आणि मेंदूच्या लहरी एका सखोल ध्यान अवस्थेत प्रवेश करतात. म्हणजे हे एक प्रदीर्घ मेडिटेशनच झालं. होय, जेव्हा इतकी उच्च शिस्त पाळली जाते तेव्हा मनातील भौतिक इच्छा हळूहळू गळून पडतात आणि यातून कर्माचे पाश तुटतात. कर्माचे पाश म्हणजे आपल्या जुन्या सवयींचे आणि अज्ञानाचे घट्ट झालेले न्यूरल पाथवेज. तंतोतंत या अखंड जपातून ते पाश तुटतात आणि मन पूर्ण शुद्ध होतं. आणि या अवस्थेलाच खऱ्या अर्थाने साक्षात्कार म्हटलं जातं. म्हणजे देव कुठेतरी आकाशातून प्रकट होत नाही, तर मन इतकं पारदर्शक होतं की स्वतःच्या आतल्याच साक्षीभावाचं दर्शन घडतं. हे विधान पूर्णपणे योग्य आहे. सुरुवातीला एकाग्रतेसाठी सगुण रूप, मग संरक्षणासाठी ढाल आणि शेवटी साक्षात्काराचा मार्ग, अशी ही परिपूर्ण रचना आहे. खरोखरच हा संपूर्ण प्रवास अत्यंत अद्भुत आहे. आपण आज पाहिलं की श्री दत्तात्रेय कवच हे केवळ काही ओळींचं स्तोत्र नाहीये. त्यांच्या सगुण रूपातील सामर्थ्य आणि वैराग्याचा समतोल आपल्याला जगण्याची कला शिकवतो. आणि हे कवच एका अँटीव्हायरसप्रमाणे मानसिक आघात कसे रोखतं हेही आपण पाहिलं. नक्कीच. श्रोत्यांचा निरोप घेण्यापूर्वी मला एक अंतिम मुद्दा इथे मांडावासा वाटतो. आपण माणसं नेहमी बाहेरून सुरक्षित ढालीची अपेक्षा करत असतो. पण आजच्या चर्चेनंतर असं जाणवतं की कदाचित खरा चमत्कार बाह्य परिस्थिती बदलण्यात नाहीये. मग तो कशात आहे? तर आपल्या आत श्री दत्तात्रेयांसारखी अलिप्तता आणि तो साक्षीभाव निर्माण करण्यात आहे. जेव्हा आपण स्वतःच आतून इतके खंबीर आणि अलिप्त बनतो तेव्हा तो साक्षीभावच आपलं सर्वात मोठं कवच ठरत नाही का? खूपच सखोल आणि सुंदर विचार आहे हा. या विचारावर नक्की मनन करा. आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांना अत्यंत आदरपूर्वक दंडवत प्रणाम. श्री दत्तात्रेय महाराज की जय.